जळगाव महापौर पद अनुभव आणि विकासाला मिळणार प्राधान्य, कोर कमिटी घेणार अंतिम निर्णय। जळगाव शहर महानगरपालिकेच्या आगामी महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याची घोषणा होताच शहरातील राजकीय वर्तुळात विशेषतः सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये हालचालींना मोठा वेग आला आहे। या बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। महापौर पदासाठी उमेदवार निवडताना केवळ आरक्षण हा निकष नसून ज्येष्ठता आणि महापालिकेतील कामाचा दांडगा अनुभव आणि विकासाभिमुख दृष्टिकोन या तीन बाबींना सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी निक्षून सांगितलंय। सध्या पक्षात या आरक्षित प्रवर्गासाठी 8 ते 10 सक्षम आणि अनुभवी महिला नगरसेविका उपलब्ध आहेत। तथापि उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षाची कोर कमिटी सर्व बाबींचा विचार करूनच घेईल। आमदार भोळे यांनी स्पष्ट केलंय की महापौर पद हे केवळ मानाचे नसून शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते एक महत्त्वाचं साधन आहे। त्यामुळे वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा शहर हिताला महत्त्व देणाऱ्या आणि महापालिका प्रशासनाशी उत्तर समन्वय साधून प्रश्नांची सोडवणूक करू शकणाऱ्या नेतृत्वालाच संधी मिळेल। आरक्षण जाहीर झाल्यानं अनेक ज्येष्ठ महिला नगरसेविकांच्या आशा पल्लवित झाल्या असून आता पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर अंतिम मोहर उमटवतात याकडे संपूर्ण जळगाव शहराचं लक्ष लागून राहिलं आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट। खरं मी आरक्षणाचं मनपूर्वक स्वागत करतो आणि जळगाव महापालिकेत ओबीसी महिला आरक्षण निघालेलं आहे आणि आज महायुतीमध्ये पाहिलं असेल त्याने विशेष भारतीय जनता पार्टीमध्ये कोणते आरक्षण निघालं असतं तर आमच्या सर्व आरक्षणाचे कॅन्डिडेट आमच्याकडे होते आणि आता सुद्धा ओबीसी जवळजवळ 8 ते 9 महिला आमच्या ओबीसी निवडून आलेल्या आहेत त्याच्यामुळे नक्कीच स्वागतार्थे आरक्षण निघालेलं आहे आमचं आणि या माध्यमातून शेवट विकास करणं महत्त्वाचं आहे की जळगाव शहराचा सार्वजनिक विकास कसा करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। महापौर पदासाठी जे आरक्षण तुम्ही म्हणताय 7 ते 8 महिला आमच्याकडे आहेत, क्रायटेरिया कसा ठरेल? क्रायटेरिया असं आहे की थोडी सिनियरिटी पाहिलं जाईल की बाबा जे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा कोण निवडून आलेलं आहे आणि सर्व आमचे नेते सर्व बसून कोर कमिटी याच्यातून निर्णय घेतला जाईल आणि मग चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग काढतील। त्याच्यातून असं होत नाही, तेच सांगतो की पहिले सिनियरिटीला बी प्राधान्य दिलं जाईल, वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्ता म्हणून यालाही प्राधान्य दिलं जाईल। नाही 6 महिने तर नाही, पण कमीत कमी 2.5 वर्ष असेल तर 2-3 असं जर काही करण्याचा प्रयत्न असेल तर खरं मागच्या वेळेलाही बघा तुम्ही आम्ही 2 वेळेला दिलं। 2018 आल्यानंतर 2.5 वर्षात आम्ही 2 लोकांना संधी दिली। त्याच्यामध्ये स्वतः सीमा भोळे होत्या, त्यांचा 13-14 महिन्यात राजीनामा देऊन आपण भारतीताई सोनवणेला आपण संधी दिली। तर असा प्रयत्न केला जाईल, संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न असेल त्याच्यातून। जातीय समीकरण कसं साधण्याचा प्रयत्न नाही, आता ते सर्व मिळून ठरवूनच, आमच्या पक्षामध्ये काही एकट्याला अधिकार नसतात, सर्व मिळून बसून चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग निघेल। 2.5 वर्षासाठी आरक्षण आहे, 2.5 वर्षामध्ये किती महापौर पाहायला मिळतील? तसं नाही, मी असं सांगू शकत नाही एकटा, मी कार्यकर्ता आहे, सर्व मिळून बसून ठरवतील काय करायचं। कधीपर्यंत नाव निश्चित होईल? हे आता तारखा, कार्यक्रम लागेल महापौरचा, कार्यक्रम लागल्यानंतर त्याच्या अगोदर ठरवू, 2 दिवस कार्यक्रम लागल्यानंतर। नाही, आता आरक्षण निघालं, आता बोलू, सर्व ठरवतील, सर्व मिळून ठरवू।